आमच्यासोबत वाकण बी संघाचे 12 मॅन आहेत. मी कुंडीबाळ टीमच्या संघ नायकाला विनंती करतो आपला आपला राखीव खेळाडू पाठवायचा आहे. समाधान वास्कर आणि अमित वास्कर हा खेळाडू मैदानामध्ये गेलाय. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आयोजित खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपण पाहतोय. कैलासवासी चंद्रकांत काशीनाथ केणी आणि कैलासवासी सदानंद दामोदर पाटील यांच्या स्मृतीस उजाला देण्यासाठी हे या चषकाचं इथे आयोजन केलं. खूप मोठी स्पर्धा आहे खऱ्या अर्थानं. तुम्ही पाहताय चिंचपाडा नगरीमध्ये काळभैरव मैदान क्रीडांगण हे मैदान मात्र आता भरपूर प्रसिद्ध होत चाललं आहे. कारण प्रवीण जेव्हा एखादी स्पर्धा सुरुवातीला या मैदानात होतोय तेव्हा तो मंडप शेवटपर्यंत राहतो या मैदानावरती. कारण एवढ्या स्पर्धा या क्रीडांगणामध्ये होत आहेत. येत्या कालावधीमध्ये देखील 40+ एक मोठी स्पर्धा होईल. भूमिपुत्रांची लढाई तुम्हाला या मैदानात पाहायला मिळेल. आमचे सर्व चिंचपाडा नगरीचे आमचे दर्जेदार खेळाडू आमचे बी संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे ते म्हणजे कुंडीबाळ क्रमांकाचा मानकरी ठरला. आणि जासईला देखील काल जासईला जर का सेकंड मॅच झाली असेल कदाचित अजून एक 2 व्हीलर बाईक कुंडेबाल नगरीमध्ये दाखल झाली असती. परंतु हा चांगला खेळाडू आहे समाधान वास्कर. AK-47 या नावानं संबोधणारा खेळाडू उलटी टोपी घालून अनेक वेळा मैदानामध्ये उतरतोय. आणि एका बाजूनं तुम्ही पाहताय मयूर वास्कर या खेळाडूला आज पहिली लढत तुम्ही इथे पाहताय. वाकम बी विपक्ष कानोबा कुंडेबाल. गेम इज ऑन. डाबाला सुरुवात झाली आहे. दीपक पाटील मेन अंपायर. एका बाजूने तुम्ही आता द्वारकानाथ चोरगे सर खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन या संपूर्ण स्पर्धेला. गोलंदाजी करण्यासाठी बॉल तयार होतो वाकम बी टीमचा शिवदास गायकर. एक प्रतिभावंत असा खेळाडू. पहिलाच षटक असेल आणि पहिला बॉल असेल आजच्या दिवसामधला. एज लागली आहे. बॅकवर्ड क्षेत्राकडे यष्टीरक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग. शिवदास सोमनाथ हे खऱ्या अर्थानं या संघाचे देखील प्रमुख खेळाडू राहिलेत. खूप चांगला खेळ मात्र सातत्याने या संघानं देखील केला आहे. GG स्पोर्ट वाकण संघ आपण पाहिला केतन मात्रेचा. त्यानंतर त्याच गावातील अजून एक बलाढ्य संघ वाकण बी संघ जगदंब वाकलन हा संघ मैदानामध्ये. आणि एका बाजूनं कानोबा कुंडेबाळ हा संघ. पहिला चेंडू निर्धाव. गोलंदाज तयार पुन्हा एकदा शिवदास. यावेळेस देखील इनफिल्डच्या वरतून मारायचा प्रयत्न केला परंतु फुलर लेनचा बॉल होता. टायमिंग चुकलं कारण बॉल खूप वेगानं निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे फुटवर्कचा वापर करायला हवा होता कारण P1चं षटक आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला 9 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. आणि एका बाजूनं लॉंग ऑफ असेल त्यानंतर डीप मिडविकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. त्यामुळे या षटकामध्ये समाधान खरं पॉवर प्ले स्पेशालिस्ट फलंदाज आहे. सातत्याने अशा षटकामध्ये त्यांनी आक्रमणं केली आहेत. आणि आज मात्र लगातार 2 चेंडू निर्धाव. ट्रॉम्बे नाईट स्पर्धेमध्ये तर लगातार 5-6 होता समाधान वास्कर. यावेळेस देखील एज लागले. आतली कडा घेऊन मात्र बॉल चाललाय मागच्या दिशेने. शॉट फाईन लेगला. त्यानंतर मात्र अजून एक निर्धाव चेंडू. खूप चांगली गोलंदाजी P1च्या षटकामध्ये शिवदासकडून होत असताना. काळभैरव मैदान तुम्ही पाहताय. खऱ्या तर खूप चांगली आउटफिट या मैदानाचे. विकेट देखील तेवढी सुंदर आहे. आणि त्यानंतर तुम्ही पाहताय मैदानाच्या अवतीभोवती ज्या पद्धतीने मंडप डेकोरेशन केलं आहे हे खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय प्रेक्षकांची मने जिंकणारी संपूर्ण स्पर्धा आहे. खूप चांगलं आयोजन सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा यांच्या वतीनं. यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडमध्ये. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अलॉंग द कार्पेट बॉल गेला. एका धाब्यासाठी चौथ्या चेंडूची प्रतीक्षा करावी लागली कानोबा कुंडेबाळ टीमला. आणि ही पहिली रन्स आली आहे समाधान वास्कर आणि तुम्ही पाहता या ठिकाणी कानोबा कुंडेबाळ टीमसाठी. अमित वास्कर हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडवरती आलेत. चांगला खेळाडू आहे. तुम्ही पाहताय कानोबा कुंडेबाळ संघ ट्रॉम्बे नाईट स्पर्धेमध्ये देखील खूप चांगला संघर्ष केला आणि शेवटला ड्रॉ झाला. आणि मग कोंबडपूजे संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आणि धारावे सेकंड. फुलर लेनचा बॉल. कौतुक करावं तेवढं कमी या षटकामध्ये गोलंदाज शिवदास गायकरचं. कारण ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आहे बघा त्याची स्ट्रेंथ चांगली आहे. परफेक्ट यॉर्कर फेकतो आणि लाईन देखील तेवढीच सुंदर आहे. त्याने एकही बॉल लेग स्टिकच्या बाहेर टाकलेला नाही. परफेक्ट यॉर्कर आणि तो देखील ऑफ स्टिकच्या अगदी जवळून बॉल जातोय.
हे कौशल्य, ही कला प्रत्येक खेळाडूकडे असणं गरजेचं आहे आणि ती कौशल्य त्यांनी मात्र त्याचा क्लास मात्र त्यांनी पहिल्या षटकामध्ये दाखवला आहे. कानोबा कुंडेबाल संघ जर आपण पाहिला रायगडमधला सध्याच्या घडीतला एक इन्फॉर्म संघ आहे आणि त्याचबरोबरीने कल्याण ग्रामीण विभागातला वाकणन बी संघ. यावेळेस लॉफ केलाय बॉलला ऑन साईडमध्ये. भरपूर शांत राहिले कुंडेबाल संघाचे फलंदाज आणि शेवटच्या बॉलवरती आलाय हा दर्जेदार षटकार. माझा गणपती विघ्नहर्ता, विघ्न नष्ट करणारा गणपती बाप्पा त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेकडे वळलोय. खूप चांगलं असं आयोजन, नेत्रदीपक अशी ही स्पर्धा. सोमनाथ गायकर यावेळेस सेकंड ओव्हरमध्ये, समोर समाधान भास्कर. ओव्हर द विकेट आपला ट्रेडमार्क शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, गुडघा टेकला जरूर, परंतु पूर्णपणे फॉलो केलं बॅटरला. यावेळेस तुम्ही आता सोमनाथ गायकर या गोलंदाजाने, कारण ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला आहे. समाधान भास्कर जर तुम्ही पाहिलं असेल गुडघा टेकून अनेकदा चांगली त्यांनी बॅटिंग केली आहे. RPLच्या मोठ्या स्टेजवरती मात्र ॲज अ कॅप्टन म्हणून त्याने एक मोठी लिडिंग इनिंग साकारली होती आणि आपला संघ मात्र त्याने 4थ्या क्रमांकाचा मानकर देखील ठरवला होता. खूप चांगली त्यांनी इनिंग बिल्डअप केली होती. या मॅचमध्ये आता गावासाठी खेळायचं आहे कानोबा कुंडेबाल टीमसाठी. समाधान यावेळेस इनसाइड आउटचा हलक्यातनं मात्र खेळून काढला बॉल, टॅपिंग क्रिकेट. आणि तदनंतर मात्र मयूर वास्कर अतिशय वेगानं स्ट्रायकिंग एंडकडे आला आणि या एका धाब्यानं मात्र संघ पुढे चालला आहे. धावसंख्येचा विचार केला, धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे बिनबाद 8 धावा आमचे 12 वाकण संघाचे आमच्या समवेत आहेत. बरीचशी इत्तमभूत माहिती त्यांच्याकडे देखील आहे. खूप चांगल्या पद्धतीची स्पर्धा आणि नेत्रदीपक असं हे आयोजन आहे. सोमनाथ पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने तयार. इथे चांगला फटका ऑन साईडमध्ये, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये आणि खूप चांगला झेल पकडला. बघा चेंडूवरती नजर ठेवली आणि बॉडी बॅलन्स देखील ठेवला आणि सीमारेषेच्या अगदी लगत हा झेल त्याने अगदी सोप्या पद्धतीने पकडला आणि पहिला धक्का बसतोय कानोबा कुंडेबाल टीमला. मयूर भास्कर बॅक टू द पॅव्हिलियन. बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा त्रिवार मानाचा मुद्रा. तर अमित भास्कर हा खेळाडू बाद झाला आणि 3ऱ्या क्रमांकावरती आता विराज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. समाधानसाठी आणखीन एक वेगवान बॉल. पण पाहिलं मागील 2-3 दिवस जर पाहिलं समाधान धावांसाठी संघर्ष करतोय. कधी कधी एखादा खेळाडूच्या आयुष्यामध्ये बॅटपॅच देखील येतो, परंतु समाधान एक असा खेळाडू आहे तो आत्मविश्वासानं प्रत्येक मैदानावरती उतरतोय. त्याच्याकडे क्षमता भरपूर आहे. अनेक वेळा त्यानं मात्र अशा संकटकाली आपल्या संघासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे. आता इथे त्याला चांगली फटकेबाजी करायची आहे. सोमनाथ गायकरचं कौतुक करावं लागेल. ओव्हर द विकेट सोमनाथ तयार. हाफ ट्रॅकर बॉल फक्त कट केलाय. हा क्लास आहे समाधान भास्करचा. बॉल चालला सरळ डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने सीमा पार. हा चौकार. तर चौकारला आणि चौकारच्या मतीनं धावसंख्या वाढली. धावसंख्या लागली धावफलकावरती 1 गडी बाद 12 धावा. सोमनाथ गायकरचा पुढचा बॉल लोअर फुल टॉस, फक्त टर्न केला बॉलला ऑन साईडमध्ये, फक्त दिशा दिली आहे. डीप स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक बॉल फेकेल तोपर्यंत मात्र 2 धावा अगदी सहजगत्या कंप्लीट केल्या. बघा
एकदा असं क्षण निर्माण झाला की समाधान वाटलं मी बाद होईल, परंतु क्षेत्ररक्षकाने केलेली खराब फिल्डिंग त्यामुळे मात्र या 2 धावा आल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर का आपण विचार केला 7.00च्या सरासरीनं एक गडी बाद 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. भूमिपुत्र बघा कुलाबा जिल्ह्याला आणि संपूर्ण देशाला 12.5% कायदा लागू करणारे खऱ्या अर्थानं देशातील शेतकऱ्यांसाठी लढणारे भूमिपुत्रांसाठी लढणारे एकमेव नेतृत्व दिवंगत दीपा पाटील साहेब यांचं तुम्ही चांगलं सुमधुर संगीत DJ मॅडी यांच्या माध्यमातून ऐकताय. खरं तर ही स्पर्धा ज्या ठिकाणी त्याच बाजूला मात्र हे विमानतळ तयार होत आहे. पूर्ण सपाटीकरण झालं आहे. जी गावं होती आमच्या सर्व आगरी कोळी कराडी समाजाची ती मात्र इथून प्रस्थापित केलेली गावं मात्र आता विखुरली गेली. सर्वजण टोळेजंग इमारतीमध्ये राहायला गेले, परंतु आपल्या रूढी आणि परंपरा त्यांनी अजूनही जपल्यात आणि त्या जपाव्या लागतील. कारण तुम्ही कोणत्या पक्षाच्या आहे त्याच्यापेक्षा तुम्ही कोणत्या गावाच्या हे फार महत्त्वाचं आहे. तर इथे फुलर लेनचा बॉल होता, फक्त दिशा दिली. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने मात्र बॉल चालला आहे. विराजच्या बॅटला स्पर्श करून बॉल गेला डीपमध्ये, त्यानंतर मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. 2 धाबा या बॉलवरती आल्या, त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या कान्होबा कुंडेबा टीमला. खरं तर आमचे GTCचे ऑपरेटर आमचे मित्र प्रथमेश गायकर जे वाकण संघाचे बिग सपोर्टर आहेत, त्यांच्याकडून देखील या वाकण संघाला आणि संपूर्ण स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचंही आम्ही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. सकाळचं सत्र आहे आणि तुम्ही पाहता आता सूर्यकिरणं थोडीशी जास्त होत चालली आहेत, वातावरण तप्त होत चाललं आहे. त्यामुळे मात्र तुम्हाला या इथून मात्र एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल वाकण B संघासमोर. गोलंदाज संकेत गायकर, फुलटॉस होता, मिस टाइम स्ट्रोक होता. डीपमधला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला. चांगली फिल्डिंग बघा, ड्राईव्ह त्याने लगावली. त्याला माहिती होता जास्त उचली घेणारा चेंडू आहे आणि बॉलला त्यानं थांबवलं आहे. सोमनाथ कदाचित होते त्या ठिकाणी. खूप चांगली फिल्डिंग, एक चांगला खेळाडू म्हणून सोमनाथची ओळख. त्याच्याकडून मात्र चांगली फिल्डिंग होत असताना एक रन्स आली. आता आक्रमण करावं लागेल समाधान वास्करला, आक्रमण करावं लागेल विराज गायकवाड या फलंदाजाला. कारण तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्येचा विचार केला धावा आहे धावफलकावरती, त्या म्हणजे एक गडी बाद 17 धावा. लवर फुलटॉस बॉल अलॉंग द कार्पेट, बॉलला डीपमध्ये ढकललाय. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग नाही झालेली आहे, कारण इथे मिस फिल्डिंग हा नशिबाचा चौकार मिळतोय कान्होबा कुंडेबा टीमला. सन्माननीय मनोजजी केणी साहेब यांना विनंती आहे, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय मनोज केणी साहेब या आपण व्यासपीठामध्ये आपलंही सरचे स्वागत. याबस लॉफ केलाय बॉलला, इथे मात्र बॉल चाललाय सरळ लॉंग ऑफच्या वरून सीमा पार. समाधानच्या वास्करच्या बॅटमधून येतोय हा षटका. तर या षटकाराच्या मधीन आता धावसंख्या वृद्धिंगत होत चालली आहे. 27 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. ट्रॉम्बे नाईट स्पर्धा आम्ही पाहिली. खरं तर पूर्ण आगरी कोळी कराडी समाजाची त्यांनी परंपरा जपली. खूप चांगलं आयोजन नाईट स्पर्धेमध्ये. इथे देखील फुलटॉस होता, फक्त दिशा दिल्या स्क्वेअर लेगमध्ये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली, कारण हा समोरच्या दिशेने पॅरल झेल होता आणि या बॉलला थांबवणं गरजेचं होतं. इथं मात्र बॉलला थांबवलं आणि फक्त एक धाव मिळाली, ती म्हणजे कान्होबा कुंडेबा टीमला. नरेश गांगरे यांचा आम्ही आवाज उल्लेख करू, आमचे समालोचक मित्र. त्याचबरोबर दी व्हॉइस ऑफ ठाणे आमचे समालोचक मित्र ओमकार शेट्टे, अल्पावधीमध्ये मात्र प्रसिद्धी मिळवणारे समालोचक, त्यांचाही आवर्जून उल्लेख करू. जे वाकलन गावाला बिलॉंग करतात त्यांचंही हार्दिक स्वागत. तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो आहे संकेत गायकर. खूप चांगली बॉलिंग ॲक्शन आहे, हायम ॲक्शन. इथे सरळ मात्र बॉल तुम्ही पाहता ड्राईव्ह केला ऑन साईडमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फिल्डिंग होईल. तदनंतर मात्र अजून एक सिंगल आली आहे. मधल्या फळीतला मात्र एक आक्रमक खेळाडू विराज गायकवाड
ट्रॉम्बे नाईट स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा संघावरती अडचणी आल्या तेव्हा तेव्हा 5व्या ते 6व्या क्रमांकावरती येऊन त्याने अफलातून बॅटिंग केली आणि आपल्या संघासाठी एक चांगलं टार्गेट त्याने सेट केलं होतं. 3 षटकं इथे संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 29 ही धावसंख्या पण बघा धावफलकावरती कान्होबा कुंडेवाल टीमच्या माध्यमातून. मुद्दा होऊन गेले. त्याने संपूर्ण आयुष्य मात्र आपल्या आपल्या इथल्या शेतकऱ्यांसाठी इथल्या भूमिपुत्रांसाठी खर्च केला. सर्व गोष्टीचा त्याग केला आणि संपूर्णपणे लढले शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या भूमिपुत्रांसाठी. मी पुन्हा एकदा त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करेल. 3 षटकं संपली. आता 29 धावा धावफलकावरती आहेत. विराज गायकवाड एक आक्रमक फलंदाज. स्ट्राईक एंडवरती खूप चांगला बॉल होता. परफेक्ट यॉर्कर फेकला होता. फक्त हलक्या हाताने खेळून काढला. या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने बॉल गेला. त्यानंतर आली सिंगल आणि या सिंगलने मात्र संघ पुढे चालला. धावसंख्येचा विचार केला 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सोमनाथ गायकर सेकंड स्पेल टाकतो, ज्याने दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या होत्या आणि एक विकेट घेतला होता. असा हा गोलंदाज सोमनाथ पुन्हा एकदा या सेकंड स्पेलमध्ये आला आहे. भरपूर इम्प्रेस केले पहिल्या 2 गोलंदाजाने. त्यानंतर संकेत गायकर या गोलंदाजाने एक महागडं षटक फेकलं. 15 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र सोमनाथच्या या पहिल्या बॉलवरती आली आहे ती म्हणजे सिंगल. भरपूर अनुभवी असा खेळाडू आहे. इथे एज लागली होती. यष्टीरक्षकाला बीट करून मात्र बॉल चालला बॅकवर्ड क्षेत्राकडे. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल गेला गोळीच्या वेगानं सीमा पार. चौकार. गाव आहे प्रवीण, ज्या गावामध्ये तब्बल 6 4 व्हीलर आणि 40हून अधिक 2 व्हीलर बाईक म्हणजे श्रीमंत क्रिकेटमधलं गाव. भरपूर पारितोषिकं ज्या गावानं पटकवली. नुकतीच आपण पाहिली खाडीच्या चषक स्पर्धा. केतन मात्रे व्यावसायिक गटातून मात्र मालेकावीर ठरला. इथे फटका चांगला होता परंतु फिल्डिंग त्याच्याहून चांगली पाहायला मिळाली. खूप वेगानं आला बॉल खाली आणि खूप चांगल्या पद्धतीने झेल कॅरी केला आणि बहुमूल्य विकेट मात्र इथे मिळवलंय सोमनाथ गायकर या गोलंदाजाने. वरती मैदानाच्या आतमध्ये चाललाय. बघा मधल्या फळीतला अजून एक आक्रमक असा खेळाडू, चांगला गोलंदाज आणि चांगला फलंदाज म्हणून या खेळाडूने देखील एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. ज्या पद्धतीने समाधान कातकरने देखील स्वतःला सिद्ध केलं अनेक स्पर्धांमध्ये, असा हा गुणवान खेळाडू मैदानामध्ये गेला संतोष नवसा क्रिकेटवरती. आता संपूर्णपणे जबाबदारी या ठिकाणी विराज गायकवाडला आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. इथे उडवलाय बॉलला. बॅक टू द बॉलर खेळले. ब्लॅक स्क्रीनच्या वरतून मात्र बॉल गेलाय सीमा पार. विराजच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार षटकार. सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जे कधीही कोणाला प्रसिद्धी मिळवून देऊ शकतं. त्यातील हे उदाहरण, जो गायक होता खऱ्या अर्थानं पालघर जिल्ह्यातील एक आदिवासी समाजातील मच्छीमार, त्याने मात्र तो गाणं गायला. त्यानंतर मात्र त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली. आणि आम्ही नेहमी म्हणतो आदिवासी समाज हा अतिशय प्रामाणिक, मेहनती आणि कष्टकरी समाज. आणि यावेळेस मात्र त्रिफलाची झाला फलंदाज विराज. अजून एक मोठा धक्का बसतोय कान्होबा कुंडेवाल टीमला.
अजून एक धक्का बसला 40 या धावसंख्येवरती कानोबा कुंडेवाड टीमला. सकाळचं सत्र आहे, टॉस भरपूर इम्पॉर्टंट होता आणि तो टॉस मात्र जिंकला होता जगदंब वाकम बी संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मात्र बॅटिंग करत असताना आतापर्यंत आपण पाहिलं चौथं षटक प्रगतीपथावरती आहे सोमनाथ गायकरचं आणि 40 धावा धावफलकावरती आल्यात. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकाचा मयूर वास्कर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ओव्हर द विकेट सोमनाथ तयार. यावेळेस देखील परफेक्ट यॉर्कर लाऊड ऑफिस झाली आहे आणि तुम्ही पाहता पंच दर्शवतात पिचिंग ऑफ साईड ऑफ स्टंप झाले, त्यामुळे मात्र कदाचित फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित असेल. आणि इथे मात्र चौथ्या षटकाचा देखील खेळ संपला आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर 10.00च्या सरासरीनं 3 गडी बाद 40 ही धावसंख्या पण पाहतो धावफलकावरती. दिबा पाटील खऱ्या अर्थानं देशातील शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना 12.5% कायदा देणारे दिबा. कुळ कायद्यासाठी कुलाबा जिल्ह्यात पहिला लढा उभारणारे दिबा. 1983चे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते असणारे दिबा. महाराष्ट्राचे पहिले उत्कृष्ट संसदपटू म्हणून सन्मान प्राप्त करणारे दिबा. अरे त्या दिबाला आधीच पटवून द्या, नाहीतर विधानसभेत कठीण होऊन जाईल. हे उद्गार वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना ज्यांच्याबद्दल केले ते होते दिबा. नवी मुंबई आणि नवीन औरंगाबाद वसवताना शेतकऱ्यांच्या जमिनी मातीमूळ भावात खरेदी करून देणार नाही असा महाराष्ट्रातून पहिला आवाज उठवणारे आमचे दिबा. बहुसंख्य महाराष्ट्रातील पुरोगामी कायद्यांमध्ये बदल करणारे उपसूचना करणारे आमचे दिबा. बहुमत असताना देखील त्या उपसूचनांना सरकारला फेटाळण्याची हिंमत झाली नाही असे व्यक्तिमत्व असणारे दिबा. शेतकऱ्यांच्या भूमिपुत्रांच्या प्रकल्पग्रस्तांचे योद्धा दिवंगत दिबा पाटील साहेबांच्या पवित्र स्मृतीस मी पुन्हा एकदा इथे अभिवादन करेल. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहता. आज खऱ्या अर्थानं या मैदानावर त्यांनी विकेट मिळाला संतोष कातकरीचा, रनआउट, सांघिक यश मिळालं जगदंब वाकम बी टीमला. अजून एक धक्का बसतो कानोबा कुंडेवाड संघाला. आणि खूप चांगल्या पद्धतीने संगीत गायलं प्रीत बांद्रे, जो नवी मुंबईमधला एक चांगला संगीत गीतकार आहे, गायक आहे, त्याचं देखील कौतुक करावं लागेल. तर पुष्कर पाटील मैदानाच्या आतमध्ये गेलाय. क्रमांक जर तुम्ही पाहिला 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता मयूर भास्कर या खेळाडूला आता आक्रमण करावं लागेल. 41 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर द विकेट यावेळेस देखील ड्राईव्ह केला बॉलला अलॉंग द कार्पेट. ऑन साईडमध्ये हा फटका सजवला आहे. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेट मधच्या दिशेने आला. थ्रो मात्र थोडंसं खराब, बॅकअप चांगलं आलं. त्यानंतर मात्र अजून 2 धावा आल्या बॅटिंग करणाऱ्या कानोबा 11 कुंडेवाड टीमला. आता शेवटचं षटक मार्गस्थ आहे संदीपन. खऱ्या तर या षटकामध्ये जर का धावा आल्या तर आत्मविश्वास हा पुढच्या इनिंगमध्ये थोडासा द्विगुणित येईल कानोबा कुंडेवाड संघाचा. जर का इथेच धावा कमी खर्च केल्या गोलंदाज तुम्ही पाहता मैदानामध्ये ते दीपेश गायकरनं तर थोडासा पुढच्या सत्रामध्ये आत्मविश्वास वाढेल. तो म्हणजे बॅटिंग करत असताना वाकम बी संघाचा. धावा कमी आला तर कदाचित खडतर प्रवासाला देखील सामोरं जावं लागेल कानोबा कुंडेवाड टीमला. दीपेश तयार. ओव्हर द विकेट यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर. लाजवाब फटका. रडारमध्ये आलेला चेंडू सरळ फेकून दिलाय लॉंग ऑफच्या वरून सीमा पार. षटकार. मगाशी म्हटलं सोशल मीडिया तुम्हाला भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली आणि अजूनही हे गाणं योगेश आग्रावकर यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. भरपूर प्रतिसाद दिला रसिक मायबापाने या गाण्याला. त्यानंतर मात्र त्यांचा देखील गौरव करण्यात आला. इथे लाईन ओळखली जाईल कदाचित ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर जाणार चेंडू आणि या अतिरिक्त धावानं मात्र अर्धशतक पूर्ण झाले कानोबा कुंडेवाड संघाचं. 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. गडी बाद झाले 4. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील आता काही
चेंडूंचा खेळ बाकी आहे. कमबॅक करायचा दीपेश गायकरला ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे फुटबॉलचा अभाव होता. तदनंतर मात्र अजून एक निर्धाव चेंडू. प्रेशर वाढवणारे हे चेंडू असेल खऱ्या अर्थानं कान्होबा कुंडेवा संघावरती. कारण लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागतं. सिंगल डबलने मात्र धावांना आकार द्यावं लागतं. जर का तुम्ही जास्त निर्धाव चेंडू खेळाल तर तुमच्या टीमवरती आणि फलंदाजावर देखील प्रेशर वाढताना आपण पाहिलं आहे. दीपेशचा हा बॉल खोलात टाकला होता. परफेक्ट यॉर्कर होता. फक्त दिशा दिली आहे. सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. खूप वेगाने आले होते क्षेत्ररक्षक. त्याच ॲक्शनने त्यांना बॉलला तिथे उचलायचं होतं आणि फेकायचं देखील होतं. परंतु इथे मात्र बॉल स्किड झाला आणि बॅकवर्ड पाठीमागं चांगलं प्रोटेक्शन मिळालं. तदनंतर मात्र अजून 2 धावा आल्या कान्होबा कुंडेबा टीमला या चेंडूवरती. आता 52 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील काही चेंडू बाकी आहेत आता आणि या काही चेंडूमध्ये म्हणजे कदाचित शेवटचा बॉल देखील असेल. आणि जर का या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर एक चांगलं सन्मानजनक टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हा मोठा फटका आला आता मयूर वास्करच्या बॅटमधून. मिड विकेटच्या वरून मात्र बॉल गेला सीमा पार. शेवट गोड करणारा कान्होबा कुंडेबा संघासाठी येतोय हा षटकार. साठी देवांश 11 चिंचपाडा आणि सद्गुरू सिमेंट सप्लायज पारगाव संघ दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण टॉससाठी यायचं आहे. भरपूर इन्फॉर्म आहे सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव संघ. तर पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला 58 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे येणारे 30 चेंडू, येणारी 5 षटकं आणि इथे धावा करायच्या त्या म्हणजे आता 59. या ऐकूया पुढच्या सत्रामध्ये आमच्या समवेत जॉईन होतील प्रवीण टेंबे. खरं तर तलोजा MIDC मधील आमचे समालोचक मित्र. तर त्यांच्याकडे आपण जाऊया. थँक्यू सो मच. थैंक यू डीजे मैडी. नमस्कार, वेरी गुड मॉर्निंग, खुशामदीन. स्वागत है आप सबका सुनील स्पोर्ट छिंदवाड़ा आयोजित ग्रामीण टेनिस बॉल की सबसे बड़ी टूर्नामेंट्स में छिंदवाड़ा के मैदान पर सभी का हार्दिक स्वागत. अगले मुकाबले में पारगांव टीम का इंतजार है. पारगांव टीम बामन डोंगरी के मैदान पे मैच खेल रही है. देवान छिंदवाड़ा इंतजार कर रही है. तो अगला मैच का टॉस होने के लिए थोड़ा सा वक्त यहाँ पर लग सकता है, लेकिन चलेंगे इस मुकाबले की तरफ जहाँ पर 30 बॉल में वाकलन टीम टॉस जीती है और मैच जीतने के लिए वाकलन टीम को ज़रूरत है यहाँ पर 59 रनों की. 59 रन्स, 59 रनों की आवश्यकता. आए हुए तमाम क्रिकेट दर्शक मेहमानों का हार्दिक स्वागत करता हूँ. कमेंटेटर प्रवीण टेंबे के द्वारा हार्दिक स्वागत. वाकलन बी टीम और उनके सामने फाइट कर रहे कान्होबा कुंडवाल टीम. AK-47 समाधान वास्कर ने 14 बॉल पे 23 रन बनाए. समाधान वास्कर ने 1 छक्का 3 चौके मारे और पूरे इनिंग में कान्होबा कुंडवाल टीम ने 3 छक्के और 3 चौके मारे. उसके बाद एक और बल्लेबाज थे उनके अमित वास्कर ने करीब 6 बॉल पे 11 1 छक्का मारा. फिर मयूर वास्कर ने 6 बॉल पे 16 रन बनाए. लेकिन गेंदबाजी में सबसे बढ़िया ओवर फेंकी पहले क्रमांक के गेंदबाज शिवदास गायकर ने 7 रन दिए और दूसरी ओवर फेंकने वाले गेंदबाज
कैप्टन सोमनाथ गायकर ने 7 रन दिए। सबसे कंजूसी गेंदबाजी शिवदास सोमनाथ गायकर की रही। 5 ओवर का खेल समाप्त होने के बाद टारगेट है 59 रनों का जगदम्बा वाकलन बी टीम को। इस प्रतियोगिता के मुख्य आयोजक की भूमिका में तारीफ करना चाहेंगे हमारे सभी आयोजनकर्ताओं के, जिनमें जिक्र करेंगे दिनेश गायकवाड़, अमोल केनी, रोशन पाटिल। सबसे ज्यादा हाफ सेंचुरी जिनके नाम पर होते हैं रोशन पाटिल, भाई केनी, प्रणय केनी, संकेत पाटिल, राकेश भोईर और प्रकाश भोपी, जिन्होंने अभी रोलर साइड में किया। प्रकाश भोपी के चेहरे पे थोड़ी स्माइल और उनका भी हार्दिक स्वागत। चलेंगे मुकाबले की तरफ। 30 गेंद 59 की आवश्यकता है। कैप्टन सोमनाथ गायकर स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक एंड पर उमेश बॉलिंग करेंगे। कांडबा कुंडवाल के संतोष कातकरी, अंपायर का ग्रीन सिग्नल। बिग फाइट, बड़ा मुकाबला, पहला मुकाबला, बिग बैटल। पहली बॉल, बहुत खराब गेंद, बहुत खराब गेंद, कवर के ऊपर से फेंका इसको। अंपायर ने नो बॉल घोषित किया। हाइट फैक्टर, गेंद सीमा पार। पहली बॉल पर कांग्रेस का पंजा। फ्री हिट बॉल। अगर 2 बीमर गेंदें फेंकेंगे तो गेंदबाज के लिए मुश्किल बनेगा। पहली बीमर बॉल, हॅलो फ्री हिट बॉल। प्रवीण, या दरम्यान रोहिदास पाटील आणि सन्मान्य भाई केणी यांचे ते शुभागमन होते. त्यांना विनंती आहे आपण यावं व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष स्वागत. फ्री हिट बॉल, इट्स अ डॉट बॉल बाय अंपायर डिसीजन। पहली गेंद, टीम का टोटल 5 रन स्कोरबोर्ड पर। गेंदबाज संतोष कातकरी, शानदार गेंदबाजी। रख हौसला, वो मंजर भी आएगा। पैसे के पास चलकर समंदर भी आएगा। थक कर ना बैठ, मंजिल की मुसाफिर, मंजिल भी मिलेगी, मिलने का मजा भी आएगा। व्हाट अ शॉट, परफेक्ट टाइमिंग, टैलेंटेड शॉट। गेंद फाइनल के बाहर, सीमा पार। इस ओवर में आया दो बॉल, टीम का टोटल है 9 रन स्कोरबोर्ड पर। पहली बॉल पे 5 रन मिले, फ्री हिट बॉल थी, उसके बाद डॉट निकली, एक और चौका। सोमनाथ गायकर कैप्टन। ओ इट्स अ कैप्टन, सेनापति, लीडर ऑफ द टीम। व्हाट अ शॉट, रिवर्स शॉट, थर्ड मैन के बाहर। इस इनिंग का, इस ओवर का तीसरा संघर्षमय चौका। थैंक यू डीजे मैडी। गेंद फेंकी जाएगी, क्योंकि डीजे अगर बजेंगे, गेंद फेंकी जाएगी तो बैटकट की आवाज़ अंपायर को सुनाई नहीं देगी। फिर से एक बार, और द विकेट। रिवर्स, रिवर्स का इस्तेमाल, इट्स वेरी क्लोज। खराब फील्डिंग, अगर गेंद मिलती है फेंकते तो रनआउट का विकेट मिलता। समाधान वास्कर बहुत नाराज है। सिंगल आएगा, टीम का टोटल स्कोरबोर्ड पे आगे बढ़ेगा 14 रन। टेनिस बॉल क्रिकेट, देखिए 1 लाख की प्रतियोगिता हमने बहुत बार देखी है, लेकिन अब 20 लाख रुपए की धनराशि टेनिस बॉल में देखने मिली खाड़ी के मैदान पर। इससे पहले नई मुंबई में ताहिर पटेल के द्वारा 20 लाख की धनराशि आपने देखी। भोपाल में आपने 20 लाख की धनराशि देखी। अब हम कहेंगे आप टेनिस बॉल क्रिकेट खेलिए, क्योंकि 20 लाख रुपए टेनिस बॉल में आ चुके हैं। अब बिंदास टेनिस बॉल खेलिए। पहले 1 लाख की राशि थी, लेकिन अब बड़ी धनराशि आ चुकी है जो आपका करियर बनाएगी। और इनसाइड आउट शॉट, कवर पे कैच, पहला विकेट। उमेश की पारी समाप्त। उमेश ने स्कोर बनाया 0 और 5 बॉल का खेल समाप्त होने के बाद इस वक्त जगदम्बा वाकलन टीम को लगा पहला झटका।
वाकलन टीम को मैच जीतने के लिए प्रति ओवर 12.00 के औसत से 59 बनाने 14 रन बने। बिल्कुल सही जा रहे जगदम्बा वाकलन टीम रन रेट के हिसाब से। अब आ चुके हैं शिवदास गायकर, सोमनाथ गायकर के सगे भाई शिवदास गायकर, दोनों सगे भाई मैदान के अंदर। और गुड बॉलिंग, एक और रन आउट, एक और रन, खराब थ्रो, एक और बड़ी गलती। डायरेक्ट हिट की, डायरेक्ट एनकाउंटर करना चाहते थे कुंडवाल के खिलाड़ी, लेकिन बैकअप बढ़िया था और गेंदबाज ने बड़ी गलती की। उन्हें स्टंप के पहले गेंद को रोका, उनको स्टंप के पीछे खड़ा होना चाहिए था, तब ये रन आउट बनता। लेकिन 2 रन मिले और पहले ओवर का खेल समाप्त हुआ। बहुत सारी गलतियां देखी पहले ओवर में। नो बॉल मिला, चौका आया, करीब 2 चौके आए, विकेट भी मिला, लेकिन पहले ओवर का खेल समाप्त। महंगी ओवर और संतोष कातकरे ने पहले ओवर में 16 रन दिए। एक और महंगी ओवर अब बची है 4 ओवर और जगदम्बा वाकलन टीम मैदान के अंदर संघर्ष करती हुई। आज जीतू गायकवाड़ पहले ओवर में 16 गए। सोमनाथ गायकर, शिवदास गायकर खेल रहे। यहाँ पर मेरे ख्याल से रनआउट होने वाले थे शिवदास गायकर, लेकिन थ्रो बढ़िया था और गेंदबाज ने थोड़ी सी गलती की, फायदा मिला जगदम्बा वाकलन बॉय टीम को। अब मुकाबले में 24 गेंदे 43 की आवश्यकता, 4 ओवर 43 रन बचाने यहाँ पर कानबा कुंडवाल टीम को। जबरदस्त मुकाबला। जीतू गायकवाड़ दूसरे ओवर करेंगे। क्रिकेट में कहते हैं कि जीत उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। फुल टॉस गेंद, लगातार फुल टॉस गेंदें खराब साबित होगी कानबा कुंडवाल टीम के लिए। फाइन लेग के बाहर गेंद सीमा पार। शिवदास अंदर शॉट देखिए, एक्शन रिप्ले में प्राप्ति लाइव पर किस तरह से शॉट को कनेक्ट किया, एग्जीक्यूट किया, सिर्फ दिशा दिखाई और चौका मिला फाइन लेग के बाहर। सोमनाथ गायकर, ही इज अ कैप्टन, ही इज अ लीडर, ही इज अ सेनापति ऑफ द टीम। इस बार कवर के ऊपर से शॉट खेलना चाहते थे सोमनाथ, यहां पर बीट हुए। डॉट बॉल की समाप्ति। ये कमबैक है गेंदबाज जीतू गायकवाड़ का। पिछली गेंद पे चौका मिला, इस बार गेंद डॉट फेंकी। शानदार गेंदबाजी। एक बड़ा गेंदबाज बनने के लिए रीड द बैट्समैन, ये स्ट्रैटेजी का इस्तेमाल करिए। बल्लेबाज का अभ्यास करिए, बल्लेबाज का स्ट्रॉन्ग जोन कहां पर है, किस दिशा में वो अच्छी बैटिंग करते हैं, वहां पर उनको कमजोरी के साथ गेंदबाजी करिए। अक्रॉस द लाइन फाइनल के ऊपर से मारना चाहते थे और यहां पर 1 रन पूरा। लेग बाइज का अंपायर का इशारा और 1 के साथ टीम का टोटल फिर से स्कोरबोर्ड पर आगे बढ़ेगा 21 रन। ऐतिहासिक मैदान, बहुत ही अच्छा आउटफील्ड, मैंने तारीफ की थी मैदान की। ऐसा आउटफील्ड वाला मैदान हमने आज तक नहीं देखा। बहुत ही खूबसूरत मैदान, यानी फील्डर जहां पर भी गेंद आती है वो बहुत ही अंदाजा लगाकर गेंद को पकड़कर फेंक सकते हैं। इतना बढ़िया मैदान आपको चिंचपाड़ा में देखने मिलता हुआ। 3 बॉल पर 5 रन दिए। जीतू गायकवाड़ ने कमबैक हो रहा है। पहले ओवर में 16 रनों की मार मिली, लेकिन इस गेंदबाज ने कमबैक किया। बहुत ही बढ़िया गेंदबाजी। ब्रश हुई गेंद बल्ले पे, ओ गुड फील्डिंग, 3 रन बचाए। शानदार फील्डिंग का मुजाहरा। सेकंड स्लिप में अच्छी फील्डिंग, शॉर्ट फाइन लेग में यहां पर मिलेगा सिंगल। बढ़िया गेंदबाजी, जहां पे चौके चौके आ रहे थे अब रनों पे अंकुश लगाया गेंदबाज जीतू गायकवाड़ ने। टीम का टोटल स्कोर बोर्ड पर 22 रन लगते हुए। बढ़िया गेंदबाजी। देखिए, मैदान तब तक ना छोड़ना जब तक आप मुकाबला जीत नहीं जाते। एक और फुल टॉस थी, बल्ले के सामने फुलर लेंथ की गेंद, फाइन लेग में 1 रन पूरा किया। इट्स वेरी क्लोज, थ्रो खराब फेंका है। थ्रो गेंदबाज के पास फेंकना था। शिवदास गायकर का विकेट मिलता। पुष्कर का ध्यान नहीं मुकाबले में। यहां से 2 रन मिले वाकलों को और टीम का टोटल बढ़ेगा स्कोरबोर्ड पर 5 गेंद 24 रन स्कोरबोर्ड पर। बढ़िया मुकाबला। इंतजार है पारगांव टीम का टॉस के लिए और इंतजार है देवान चिंचपाड़ा को पारगांव टीम का अगले मुकाबले के लिए। अंतिम बॉल 24 रन। शानदार गेंदबाजी, गुड कमबैक। एक और फुल टॉस, खराब गेंदबाजी। इस बार फुलर लेंथ की गेंद, डीप लॉन्ग ऑन पर गेंद जाते हुए 1 रन मिलेगा
और दूसरे ओवर का खेल समाप्त हो चुका है, जहां पर वाकलैंड टीम 59 का पीछा करते करते 12 गेंद पे महज 25 पे पहुंची। यानी अब मुकाबले में बची है 3 ओवर और यह मैच जीतने के लिए 34 रनों की जरूरत। आमंत्रित करूया समीरजी कासकर, विनोदजी केनी, किरणजी लबडे या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आमच्या VIP डाईज वरती या। सुनील स्पोर्ट चिंचपाडा आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत। वेलकम वेलकम टू दिस टूर्नामेंट। चलेंगे मुकाबले की तरफ। 3 ओवर, मुकाबला जीतने के लिए 34 की आवश्यकता। पहले ओवर में 16, दूसरे ओवर में 9। अब आ चुके हैं गेंदबाज संतोष कातकरी। सेकंड स्पेल करेंगे संतोष। पहली बॉल। ओ गुड बैटिंग, सिंगल डबल से मैच जीत सकते हैं। गुड कैप्टनशिप। सोमनाथ गायकर जानते हैं कि इक्का दुक्का से मैच जीत सकते हैं, चौका छक्का मारने की जरूरत नहीं। स्ट्रैटेजी बढ़िया है। देखिए खाड़ी के मैदान पर जब ओपन के टूर्नामेंट्स हो रही थी, डिंग डोंग टीम खेल रही थी या फिर कोई भी टीम सिंगल डबल से ओपन के बल्लेबाज रन बनाते, वो ज्यादा चौका छक्का नहीं मारते। और वही स्ट्रैटेजी सोमनाथ गायकर एज अ कैप्टन यहां पर इस्तेमाल करते हुए। गुड स्ट्रैटेजी। और टेस्ट क्रिकेट क्लास टाइमिंग। 1 रन, फिर से एक बार 2 रन मिलेंगे और इस बार भी 2 रन पूरे। 2 बॉल पे 4 है। शानदार बल्लेबाजी। 18 बॉल पे 34 बनाने हैं, यानी हर गेंद पर अगर 2-2 रन आते हैं तो ये मुकाबला 18 बॉल 36 में समाप्त हो सकता है। बढ़िया प्लानिंग। अब 16 बॉल 30 की आवश्यकता। शानदार मुकाबला। देखिए कहते हैं संघर्ष पे आदमी इंसान अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है और जिस पर यह जग हंसा है उसने इतिहास रचा है। और इस बार देखिए कमबैक गेंदबाज का। डॉट बॉल की जरूरत थी। आखिरकार स्कोरबोर्ड पे हमारे स्कोरर ने 0 का आंकड़ा लिखा और स्कोर थोड़ा सा रुकता हुआ 29 रनों पर। अब 15 बॉल, मैच जीतने के लिए 30 रनों की आवश्यकता। सोमनाथ गायकर और संतोष कातकरी। बिग बैटल। ओ गिल्लियां बिखेर दी। बिग बैटल में संतोष कातकरी की जीत हुई। इस बॉल पे क्लीन बॉल, फर्नीचर डिस्ट्रॉय। कैप्टन सोमनाथ यहां पर बैक टू डग आउट। सोमनाथ के लिए तालियां बजाए। 14 बॉल पे 24, 4 चौके। शानदार कैप्टनशिप। अब 14 बॉल 30 रन चाहिए मैच जीतने के लिए वाकलैंड बर्ड टीम को। बढ़िया मुकाबला। यूट्यूब लाइव प्राप्ति के द्वारा यह मुकाबला लाइव दिखाया जा रहा है। सोशल नेटवर्क की पावर। रोशन पाटिल सर ने कहा सोशल नेटवर्क में बहुत ताकत है। इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सएप, यूट्यूब, ये 4 ऐप दुनिया के सबसे बड़े ऐप है जो किसी भी इंसान को एक ही दिन में सुपरस्टार बना सकते हैं। देखिए अपने व्हाट्सएप और इंस्टाग्राम और रील्स पे देखा होगा, रानू मंडल एक छोटा सा 10 सेकंड का उन्होंने गाना गाया। रानू मंडल सुपरस्टार हुई। पिछले महीने में, पिछले बीते कुछ दिनों में मध्य प्रदेश के सचदेव, उन्होंने बचपन का प्यार ये गाना गाया था। उनको XUV कार मिली, वो भी सुपरस्टार बने। ऐसे कई खिलाड़ी हैं जो यूट्यूब के माध्यम से सुपरस्टार बने। लगातार 2 गेंद, 3 गेंद डॉट। कमाल की गेंदबाजी। पहले 2 गेंद पे 4 आए थे, उसके बाद 4 गेंद पे 0 आए। ये कमबैक करने वाली गेंदबाजी। संतोष के लिए तालियां बजाइए। बढ़िया स्पेल। अब मुकाबले में वाकलैंड टीम पे दबाव है, जहां पे 14 बॉल 30 की जरूरत थी, 13 बॉल 30 की जरूरत थी, 12 बॉल 30 की जरूरत है। अब देखिए मुकाबले में बची 12 बॉल और मैच जीतने के लिए 15 के रन रेट से वाकलैंड बर्ड टीम को 30 की आवश्यकता।
धन वास्कर गेंदबाजी करेंगे। 12 बॉल 30 रन बचाने। जितना बड़ा सपना होगा उतनी बड़ी तकलीफें होगी, और जितनी बड़ी तकलीफें होगी उतनी बड़ी कामयाबी होगी। किसे मिलेगी पहले मैच में कामयाबी? तकलीफें बहुत है, लेकिन मैदान में संघर्ष करना होगा। संघर्ष का दूसरा नाम जीत है। हार्ड वर्क, कॉन्फिडेंस अगर आपके पास होगा तो आपको संघर्ष करते वक्त सफलता मिलेगी। समाधान वास्कर अपनी पहली बॉल को फेंकेंगे। Oh, what a shot! What a shot! Proper timing, talented shot. That's a tremendous shot. आइए समाधान वास्कर, आपका स्वागत है चिंचपाड़ा के मैदान पर। पहली बॉल पे शिवदास गायकर ने बड़ा स्ट्रोक मारा, छक्का। दूसरी बॉल डॉट। 10 बॉल, मैच जीतने के लिए 24 की आवश्यकता। टेनिस बॉल क्रिकेट कहते हैं कि चेहरे किसी क्रीम पाउडर से नहीं चमकते, ये चेहरे चमकते हैं मेहनत से, ये चेहरे चमकते हैं काबिलियत से। ओ खराब गेंद, ये जाएगी बाहर। आ बेल मुझे मार, फुल टॉस, टॉस किया, बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से खिलाड़ी बने दर्शक। 6 रन। एक भाई ने 24 बनाए, दूसरा भाई 15 पे खेल रहा है। कमाल की बल्लेबाजी। एक भाई ने 4 चौके मारे और दूसरे भाई ने 2 छक्के मारे। दोनों बल्लेबाज और दोनों भाई, यानी बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ, सुभान अल्लाह। हेलीकॉप्टर, और ये स्क्रीन के सामने फील्डर है, वहां पर 1 रन मिलेगा। यहाँ पे रनआउट का मौका और ये रनआउट। संकेत गायकर की पारी समाप्त हुई। संकेत 2 गेंद पे कुछ रन नहीं बना पाए, लेकिन शिवदास गायकर मैदान के अंदर है। यह अच्छी बात होगी वाकलन टीम के लिए, और वाकलन टीम को लगा तीसरा झटका। कमबैक हो रहा है। देखिए 2 गेंद 3 गेंद पे 2 छक्के लगे थे, उसके बाद कमबैक करने की कोशिश, डॉट गेंद फेंकी, विकेट मिला, और इस बॉल पर सिंगल। गुड बॉलिंग, गुड बॉलिंग। 8 बॉल 17 की जरूरत थी। अब मुकाबले में अंतिम गेंद फेंकी जाएगी। 7 बॉल 17, 7 बॉल 16। कमाल का मुकाबला, जबरदस्त मुकाबला। जितना कठिन संघर्ष उतनी बड़ी जीत। समाधान वास्कर जानते ये गेंद डॉट निकली तो 6 बॉल 16 बचेंगे। मैच होगा रफ एंड टफ। पहला मुकाबला होगा पैसा वसूल। कमाल का मुकाबला। आपने खाड़ी के मैदान पे देखा घेसर और शीडाउन का मुकाबला। 1 बॉल 2 की जरूरत थी, शीडाउन टीम टॉस पे जीती शायद, और कमाल का मुकाबला। दर्शक पूरे मैदान में गए थे, शायद वो मैच यहां पर होगा। टैपिंग क्रिकेट, मिड ऑफ पर, फील्डर है, 1 रन, 6 बॉल, 7 बॉल 16 थे। अब ओवर समाप्त है। अब बची 6 बॉल। मैच जीतने के लिए 15 रनों की जरूरत। अच्छे बॉल, टीम मीटिंग ऑन विकेट। पारगांव टीम का इंतजार है, देवाल चिंचपाड़ा टीम के खिलाड़ी तैयार है, और टॉस किया जाएगा पारगांव टीम के उपस्थिति में। लेकिन 6 बॉल 15 रन। मैच बहुत बढ़िया। कंपलसरी चेसिंग, 15 रन आपको कंपलसरी चेस करने हैं। यहाँ पे मुकाबला टॉस पे नहीं, बॉल्ड आउट पे नहीं, सुपर ओवर में नहीं, आपको 6 बॉल पे 15 बनाने ही होंगे।
या फिर बचा नहीं होंगे। बॉलिंग करेंगे अमित वास्कर, एक और तगड़े गेंदबाज, लेकिन मैदान में शिवदास गायकर है और बैटिंग कर रहे धर्मनाथ। 6 बॉल 15, सुपर मैच। जो जीता वो सिकंदर, जो हारा वो मैदान से बाहर। कौन छोड़ेगा मैदान, कौन जीतेगा मैदान? पहली बॉल, ओ बहुत खराब गेंद, लेकिन ये जाएगी डीजे पर 6 रनों के लिए। व्हाट अ शॉट! पुष्कर थे खिलाड़ी लेकिन बने दर्शक। 6 रन। अंपायर भी रिव्यू देते हैं एज पर द डिसीजन, लेकिन एक रिव्यू चेक करेंगे क्या ये गेंद कमर के ऊपर थी या कमर के नीचे। अगर ऊपर होती है तो नो बॉल होगा, कमर के नीचे होती है तो नो बॉल नहीं होगा। थर्ड अंपायर चेक कर रहे हैं एंड लास्ट डिसीजन, नो बॉल नहीं है। फेयर डिलीवरी, गडगे सर कहते हैं सेफ डिलीवरी, लीगल डिलीवरी, फेयर डिलीवरी। 5 यस, कम बैक करने के लिए अमित वास्कर। डॉट गेंदे आपको फेंकनी होगी। फोकस ऑन योर गेम। 5 बॉल 9 रन। ओ मिस टाइमिंग, डॉट बॉल आ चुकी है। अब आएगा मजा, अब मुकाबला होगा कांटे भरा। समाधान वास्कर ने अपने गेंदबाज को कान मंत्र दिया, डॉट गेंद फेंकी। 4 बॉल 9, कंपल्सरी चेसिंग। कमाल का मुकाबला। पहली बॉल छक्का, दूसरी गेंद डॉट, अब तीसरी गेंद फेंकी जाएगी। मुकाबला जबरदस्त है। वाकलन बनाम कुंडेवाल, बिग बैटल, बिग फाइट। ओहो, ये खराब बॉल परफॉर्मेंस। नो बॉल नहीं है, फुल टॉस फेंकी थी उन्होंने, फुल टॉस गेंद, लेकिन ये देखिए नो बॉल। रोशन पाटिल, 15 बचाने थे लेकिन लगातार 2 फुल टॉस 1 ओवर में। अनएक्सपेक्टेड बॉलिंग परफॉर्मेंस। अंपायर सिग्नल इट्स अ फ्री हिट बॉल। अब बची है गेंदे 4, मैच जीतने के लिए 2 रन चाहिए। 2 फुल टॉस गेंद, 2 छक्के लगे और ये कैच हो सकता था शायद, लेकिन छक्का गया। 2 रन चाहिए 4 बॉल पे। तीसरी फुल टॉस, मैच में कुछ नहीं बचा, 1 साइड। 3 बॉल रख के मैच जीता है वाकलन भी। जगदम्बा वाकलन, कॉन्ग्रेचुलेशंस एंड हार्ड लक कानबा कोडेवाल टीम।